मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत असायलाच पाहिजे. आपण सायन्सला आहे. चला आपण पुढचा व्हिडिओ बघूयात. आता बघा, पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी लास्ट व्हिडिओचा थोडा प्रिव्ह्यू घेतो एक एक 2 मिनिटासाठी. आपण लॉरी ब्रॉन्स्टेडच्या डेफिनेशन्स पाहिल्या आहे की नाही? सोप्या होत्या टेक्निक्स. ऍसिड प्रोटॉन डोनेट करतं आणि बेस काय करतो? प्रोटॉन ऍक्सेप्ट. अतिशय महत्त्वाचं आहे बाळांनो, रिव्हिजन करत राहा. पुढे कंपॅरिझन नावाचा एक पॉईंट आहे. 100% त्याच्यावर JEE नीटला क्वेश्चन्स येतातच. अंडरस्टँड? सो प्लीज ते व्यवस्थित करा. ओके, चला आता बघा, यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहे की आपलं एक एक्झाम्पल राहिलं होतं लॉरी ब्रॉन्स्टेडचं. एक रिएक्शन राहिली आणि थोडेसे क्वेश्चन्स आपण बघूयात जे पाठीमागे आलेत वगैरे वगैरे. ठीक आहे, इट्स ओके. आता आणि त्याच्यानंतर आपण आज लुईस ऍसिड बेस थ्योरी कॉन्सेप्ट पाहणार आहे, त्याचे ॲडव्हान्टेज पाहणार आहे, त्याचे लिमिटेशन्स पाहणार आहे आणि त्याच्यातल्या थोड्या गमती जमती आहेत. कंपॅरिझनचा पॉईंट आहे जो 100% त्याच्यावर क्वेश्चनिंग होतं, तर तेही आपण पाहणार आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला बराचसा फायदा होणार आहे. तर या व्हिडिओला मिस करू नका बाळांनो, रेग्युलर व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ 1000 जणांनी पाहणं आपलं इंटेन्शन नाहीये किंवा या व्हिडिओमधून आपल्याला 4 पैसे मिळणं किंवा युट्यूबला आपले सबस्क्रायबर वाढणं, आपला तो मोठो नाहीये. आपला मोठो काय आहे की आपले व्हिडिओज मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत, मुलांना कळले पाहिजेत की एक्झॅक्टली JEE नीट CET टीचिंग काही वेगळं काही नसतं. फक्त शिकवणारा त्या पद्धतीनं शिकवत असेल तर तुम्हाला नक्कीच सक्सेस हे 100% ठरलेलं आहे. तर गरजू विद्यार्थ्यांना, आपल्या जे रेग्युलर पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आहेत त्यांना हे पोहोचवा. चला आता बघा, येस, चला आता बघूयात पुढचं एक्झाम्पल. मी एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय, जर मी असे 2 एक्झाम्पल शेजारी शेजारी घेतले ऍसिड आणि एसिड, तर मी एकाला बेस मानू शकत नाही, त्यामुळे त्याची पेअर काढू शकत नाही. तर मी काय करणार, ऍसिडचं जर एक्झाम्पल आलं, आतापर्यंत आपण ऍसिड आणि बेसचे एक्झाम्पल्स पाहिले होते. ठीक आहे, काय पाहिले होते? ऍसिड आणि बेस. तर ऍसिड आणि बेसच्या एक्झाम्पल मध्ये ना बाळांनो, आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर काढू शकत होतो, ऍसिड प्लस बेस, है की नाही? तर ऍसिडचा कॉन्जुगेट बेस निघत होता आणि बेसचा कॉन्जुगेट ऍसिड निघत होता, मान्य. पण जर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये ऍसिड आणि ऍसिड आलं तर काय कराल? आता इथं बघा, ऍसिड ऍसिड, तर मी काय केले, मुद्दामून रिव्हर्सिबल एरो मध्ये काढलाय बघा, आणि इकडे एक वीक ऍसिड टाकले, ऍसिडिक ऍसिड वीक घेतले आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड जे स्ट्रॉंग इकडे घेतले. म्हणजे कम्पेअर केले मी 2 ऍसिडला, एक वीक घेतलं ते स्ट्रॉंग. येस, सॉरी. जेव्हा दोन बेस येतील, 2 ऍसिड येतील, तेव्हा बाळांनो, डू वन थिंग ओनली, you have to compare between 2 acids or you have to compare between 2 bases. Understand? 2 acid और 2 bases. जब भी बच्चों आपको अगर कोई एग्जाम्पल आए JEE नीट CET में, अगर इस पे और आपको 2 एसिड्स दिखे, तो 100% वहां पे आप क्लिक करो कि अगर 2 एसिड है तो दोनों एसिड में एक बेस नहीं होता, एक बेस नहीं होता, एक बेस नहीं होता. अगर 2 बेस है उसमें एक एसिड नहीं मानते, उसमें एक एसिड नहीं मानते, उसमें एक एसिड हम नहीं मान सकते. समझ रहे हो बच्चों? तो मैं क्या कह रहा हूं, अगर 2 एसिड आए, 2 बेस आए, घाबरायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं. काय त्यात घाबरायचं मोठं? 2 ऍसिड आले, मस्तपैकी 2 साईडला 2 ऍसिड ला, मध्ये रिव्हर्सिबल एरो इक्विलिब्रियमचं टाकून द्या. एक ऍसिड स्ट्रॉंग आहे, एक वीक आहे, झालं, कम्पेअर केलं. आता ऍसिडचं काम काय? प्रोटॉन डोनेट करणार ना. ह्याचं काम काय? प्रोटॉनला काय करेल? डोनेट. मग प्रोटॉन कोण आहे ह्याच्यात? OH चा H इज द प्रोटॉन. डोनेट करून टाका. जर प्रोटॉन डोनेट करून टाकला तर काय राहील? स्पेसिस CH3COO-. संपला विषय. लक्षात आलं का? विषय क्लिअर झाला. आता महत्वाचं काय मला सांगायचंय की याच्यामध्ये बाळांनो, सिम्प्लिफाय करायला आपल्याला फक्त एक पॉइंट काफी आहे, खूप खूप पुरेसा आहे. बघा ना, आता गंमत बघा, या ऍसिडनं एक प्रोटॉन डोनेट केला, त्याचा ऍसिडचं काम काय? प्रोटॉन डोनेट करणं. मग या ऍसिडचं काम सुद्धा काय असेल बाळांनो? प्रोटॉन त्याला डोनेट करणं. मग ह्याचा प्रोटॉन कोण आहे? H, बरोबर का? याचा प्रोटॉन कोण आहे? H. मग चला इकडे लिहूयात. आता बघा, याचा प्रोटॉन HCl ने डोनेट केल्यावर ह्या बाजूला काय राहील? Cl-. काय राहील? Cl- राहील. म्हणजे कंपॅरेटिव्हली रिएक्शन्स खूप बघा, अशा बेसच्या किंवा ऍसिडच्या रिएक्शन्स अशाच सोडवायच्या. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर अशाच काढायच्या. लक्षात ठेवा, इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आलं का लक्षात? आता बघा बाळांनो, साधी सिंपल गोष्ट आहे. इथे बघा, वीक ऍसिड घेतलंय मी, वीक ऍसिडचा कॉन्जुगेट बेस इकडे काढलाय मी, आणि रेझोनन्सला तो स्टेबल आहे, मोर स्टेबल आहे. हा रेझोनन्सला, हा आयन आहे. लक्षात आलं का? ऍसिटिक ऍसिड होतं, तर ऍसिटेट आयन आहे. हा काय तर झाला? ऍसिटेट आयन, विच इज मोर स्टेबल. लक्षात ठेवा बाळांनो, मी जे सांगतोय वाक्य ते व्हिडिओ तुम्ही परत रिपीट पण ऐकू शकता. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं का? आता इकडे जर आलात, मी इथं रेझोनन्स दाखवलेलं आहे दोन्हीचा मुद्दा म्हणून. ठीक आहे, आता इकडे जर आलात ना बाळांनो, इकडे तर HCl ना H डोनर आहे, प्रोटॉन डोनर आहे. मग हा प्रोटॉन डोनेट केला, H नावाचा प्रोटॉन काय केला?
डोनेट केला, राहिलं काय फक्त Cl मायनस, H प्लस Cl मायनस. मग आता मला सांगा बाळांनो, जर हा Cl मायनस आहे तर हा मायनस म्हणजे ऑलरेडी इलेक्ट्रॉन बघा याच्याकडे 1 2 3 4 5 6 आणि 7 इलेक्ट्रॉन त्याच्या आउटरमोस्ट शेल मधले आहेतच बाळांनो. पण मायनस म्हणजे त्याच्याकडे एक्स्ट्राचे सुद्धा इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि क्लोरीनची एक सवय सांगतो बाळांनो, तो इलेक्ट्रॉन इझिली डोनेट करत नाही. तो इलेक्ट्रॉन इझिली डोनेट करत नाही, समजतंय का? त्यामुळे तो तयार होत नाही रे इझिली. आता माझ्याकडे मस्त आहेत, माझ्याकडे लाखो रुपये आहेत, पण मी द्यायलाच तयार नाही. मला समाजसेवा करायची नाही, लक्षात आलं का? त्यामुळे मला माझे पैसे द्यायचेच नाहीत. मग मी काय वीक, कारण माझ्याकडे असून सुद्धा मी देत नाही. कंपॅरेटिव्हली जर तुम्ही पाहिलं बघा, कंपॅरेटिव्हली जर तुम्ही पाहिलं माझ्याकडे असून सुद्धा देत नाही. सेम तसंच आहे क्लोरीन. क्लोरीनच्याकडे मायनस साईन, याचा अर्थ काय रे? एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन रिच, समजतंय का? इलेक्ट्रॉन रिच. मग आता इलेक्ट्रॉन रिच आहे बघा, इकडे लक्ष द्या, समोर इलेक्ट्रॉन रिच आहे, तर ह्याचा अर्थ हा इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाही. इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करणार, तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, तो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करणार नाही. ओके, म्हणजे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. येस, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे पहिला पॉईंट तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, आणि दुसरा पॉईंट इलेक्ट्रॉन रिच आहे. सो इलेक्ट्रॉन रिच असला तरी तो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करत नाही. बघा आता, बघा पहिला पॉईंट काय सांगितला, हा इलेक्ट्रॉन काय रिच, बरोबर का? इलेक्ट्रॉन रिच, RiCH आहे बरं का, हे RiCH. आणि दुसरा पॉईंट काय सांगितला, तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, बरोबर. EN म्हणजे काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि म्हणून तो इझिली इलेक्ट्रॉन त्याचे डोनेट करत नाही, त्याच्याकडेच ठेवतो, त्याची सवयच ती, त्याची टेंडन्सीच ती क्लोरीनची. म्हणून देअरफॉर इट इज वीक बेस. काय झाला हा? वीक बेस. म्हणजे हे जे स्ट्रॉंग ऍसिड आहे ना, स्ट्रॉंग ऍसिडचा कॉन्जुगेट काय झाला? कॉन्जुगेट वीक बेस हा झाला. म्हणजे लक्षात घ्या बघा, ह्या स्ट्रॉंग ऍसिडचा हा कॉन्जुगेट बेस झाला, आणि ह्या वीक ऍसिडचा हा झाला कॉन्जुगेट बेस. ह्या वीक ऍसिडचा हा कॉन्जुगेट बेस, आणि ह्या स्ट्रॉंग ऍसिडचा हा वीक कॉन्जुगेट बेस. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिडचा कॉन्जुगेट बेस कसा आला? वीक. आणि वीक ऍसिडचा कॉन्जुगेट बेस कसा आला? स्ट्रॉंग. लक्षात आलं का? वीक ऍसिडचा कॉन्जुगेट बेस कसा आला? हा स्ट्रॉंग बेस आला. जास्त स्टेबिलिटी आहे ना रेझोनन्स मुळे, म्हणून हा स्ट्रॉंग बेस आला. म्हणजे कॉन्जुगेट आहे, स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस आहे. हा काय आहे? स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस, समजलं का? आणि हा काय आहे? वीक कॉन्जुगेट बेस, किंवा कॉन्जुगेट वीक बेस, किंवा असं म्हटलं तरी चालेल, वीक कॉन्जुगेट बेस. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिडचा कॉन्जुगेट बेस कसा आहे? वीक. आणि वीक ऍसिडचा कॉन्जुगेट बेस कसा आहे? स्ट्रॉंग. समजतंय का? आणि ज्यावेळेस ऍसिड मध्ये कम्पेअर कराल तर असंच करायचं, ऍसिड प्लस ऍसिड करायचं नाही. लेफ्टला ऍसिड, एक ऍसिड घ्या, राईटला एक. आणि असं काही नाही, तुम्ही स्ट्रॉंग इकडे घेतलं आणि वीक तिकडे घेतलं तरी चालतंय. फक्त मी काय केलं, या ऍसिडचा प्रोटॉन, बरोबर का, या ऍसिडचा प्रोटॉन डोनेट केला तिकडे, बरोबर. डोनेट केल्यानंतर जी स्पेसिस राहिले ते मी तिकडे दिले, आणि ह्या ऍसिडने प्रोटॉन डोनेट करून झाल्यानंतर जी स्पेसिस राहिली ते इकडे दिले. झाले कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स. आता एक एक्झाम्पल, आपण ह्याच्या एक्झाम सीईटीला किंवा JEE नीटला कसे क्वेश्चन्स येतात बघा. विच ऑफ द फॉलोइंग कॉन्जुगेट बेसिस, विच ऑफ द फॉलोइंग कॉन्जुगेट बेसिस, बघा, किंवा आयडेंटिफाय द कॉन्जुगेट बेस ऑफ द फॉलोइंग, आयडेंटिफाय द कॉन्जुगेट बेसिस ऑफ द फॉलोइंग. आता मी एक्झाम्पल देतो बघा, हे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. 1 मिनिट मी बाजूला येतो, स्क्रीनशॉट मारून घ्या. 1 2 3 4 5. ओके, चला आता बाळांनो आपण बघूयात पुढचं. आयडेंटिफाय द कॉन्जुगेट बेसिस ऑफ द फॉलोइंग ऍसिड्स. आता बघा क्वेश्चन्स कसा आहे बघा, आता इथे लिहितोय मी. आयडेंटिफाय द कॉन्जुगेट बेसिस महत्वाचं आहे हे बाळांनो. आयडेंटिफाय द कॉन्जुगेट बेसिस, बघा, आयडेंटिफाय द कॉन्जुगेट बेसिस ऑफ द फॉलोइंग ऍसिड्स, किंवा दिलेल्या ऍसिड पैकी कॉन्जुगेट बेस निवडा, बरोबर. आयडेंटिफाय द कॉन्जुगेट बेसिस ऑफ द फॉलोइंग ऍसिड्स. बघा आता आयडेंटिफाय द कॉन्जुगेट बेस. आता आयडेंटिफाय द कॉन्जुगेट बेस किंवा क्वेश्चन्स लिहितोय, तर क्वेश्चन कसा येतो बघा. आयडेंटिफाय द कॉन्जुगेट बेस ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला असं येईल कॉन्जुगेट ऍसिड्स काढा, कॉन्जुगेट ऍसिड काढा, असं पण येऊ शकतं. काही टेन्शन घ्यायचं नाही, सांगतो मी तुम्हाला. ओके, येस. आता बघा बाळांनो, आता समजा पहिलं एक्झाम्पल मी दिलं HF. आता HF हे ऍसिड आहे, मला सांगा काढाय काय लावलंय त्यांनी रे? कॉन्जुगेट बेस काढायला लावलाय ना. मग कॉन्जुगेट बेस काढायला लावल्यावर तुम्हाला ऍसिडच देणार की नहीं रे? यस. अभी क्या लिखा हुआ है? HF नाम का एसिड है. अब देखो यहाँ पे कैसे सॉल्व करें, देखो चलो रिवर्सिबल एरो डाल दो यहाँ पे, ठीक है. रिवर्सिबल एरो मत डालो, एक कॉन्जुगेट बेस ही पेयर तो काढना है आपको. आता बघा याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला काय काढायला लावलंय, समजतंय ना मी काय सांगतोय ते. आता HF मधलं ऍसिड, हे ऍसिड आहे, मग ऍसिडचं काम काय? प्रोटॉन डोनर, बरोबर आहे की नाही? प्रोटॉन डोनर. आता मला सांगा, प्रोटॉन डोनर आहे, आता मग हा प्रोटॉन डोनर तर काय करेल? ह्यानं डोनेट केला प्रोटॉन, बरोबर. शिल्लक काय राहील? F मायनस.
सो F मायनस इज युअर कॉन्जुगेट बेस. F मायनस इज युअर कॉन्जुगेट बेस. समजलं का? हे ऍसिड आहे, ह्या ऍसिडचा बेस हा झाला आणि हेच तुम्हाला क्वेश्चन मध्ये काढायला लावलंय. दुसरं एक्झाम्पल आपण बघूयात H2SO4. H2SO4. आता H2SO4 मध्ये बघा बरं, H2SO4 काय H2SO4 मध्ये एक प्रोटॉन डोनेट करा, H प्लस डोनेट करा, HSO4 राहील आणि एक मायनस साइन येईल. कळलं का मायनस साइन कसं? एक प्रोटॉन डोनेट केलंय ना, एक प्रोटॉन डोनेट केल्यावर एक मायनस साइन राहणार ना H2SO4 मधला. एक H गेला, एक मायनस साइन इथं राहणार ना. लक्षात आलं का? मायनस साइन म्हणजे काय? व्हॉट एव्हर H न त्याचे इलेक्ट्रॉन लॉस केले, डोनेट केले, प्रोटॉन डोनर येतो त्यामुळे ह्यानं ऍक्सेप्ट केलेत इलेक्ट्रॉन. ते जे काय डोनेट केले इलेक्ट्रॉनने ते ह्या स्पेसिसने ऍक्सेप्ट केलेत म्हणून निगेटिव्ह साइन आहे. सो हा झाला कॉन्जुगेट बेस. बघा कसं काढतात कॉन्जुगेट बेस. अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं असेल ना तर अजून एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. HCO3 मायनस. HCO3 मायनस बघा, आता HCO3 मायनस मध्ये काय होईल? H प्लस डोनेट करा जो आहे तो काय होईल? CO3. पहिलं एक मायनस साइन ऑलरेडी आहेच, पण हा सुद्धा प्रोटॉन गेल्यावर अजून एक मायनस साइन येईल. सो मायनस साइन किती येतील त्याच्यावर? 2 येतील. समजलं का सगळ्यांना? हे कळलं ना एक्झाम्पल? -2 कसं आलं कळलं? ऑलरेडी एक मायनस साइन आहेच पहिल्यापासून दिलेलं. मग हे फसवतात बघा तुम्हाला असं एक्झाम्पलला, म्हणजे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये असे येतात. म्हणून एक H आहे तो पण डोनेट केला की -2 चार्ज येणार. मग हा झाला कॉन्जुगेट बेस. येस, लक्षात आलं का? कॉन्जुगेट बेस झाला. ठीक आहे. आता कॉन्जुगेट बेस म्हणजे आता तुम्हाला हे एक्झाम्पल तुम्ही परत वाटलेस लिहून काढा. येस, मी तुम्हाला एमपी प्रोटिक नावाची सुद्धा कन्सेप्ट सांगणार आहे ज्याच्यामध्ये अजून बेसिसिटी काढायला किंवा ऍसिडची बेसिसिटी काढा असे क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे बरं का बाळांमध्ये, तेही आपण घेणार आहे. आपण लुईस ऍसिड बेस जी कॉन्सेप्ट आहे ती झाली की आपण ते घेणार आहे, नो डाऊट. अंडरस्टँड? आता बघा बरं सगळ्यांना हे कळलंय का? कॉन्जुगेट बेस कसे काढलेत बघा. तुम्ही असे कॉन्जुगेट ऍसिड पण काढू शकता. तुम्ही असे कॉन्जुगेट ऍसिड पण काढू शकता. चला तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या पटकन. 5 4 3 2 1. ओके. आता आपण पुढे बघूयात. एक पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा आता, चला स्क्रीनशॉट मारला सगळ्यांनी? ओके, व्हेरी गुड. सगळ्यांना समजतंय ना? नाही समजलं तरी परत व्हिडिओ पहा, समजेल. आणि जर तरी काय वाटलं तरी मला पर्सनली तुम्ही व्हॉट्सअप करा, कमेंट करा, मी तुमचं उत्तर नक्की देईन. समजतं बाळांनो? आता बघा बाळांनो, लक्षात घ्या पुढं. आता पुढचे एक्झाम्पल बघूयात आपण. आता आपण काय काढले? कॉन्जुगेट काय काढले आपण? कॉन्जुगेट बेस काढले ना. आता आपण काय काढूयात? कॉन्जुगेट ऍसिड बेस. दोन्ही पण काढूयात. आता बघा, सपोज मी तुम्हाला कॉन्जुगेट बेस दिले. काय दिले? कॉन्जुगेट बेस. महत्वाचं बरं का, एक्झामला ह्याच्या आधी आपल्याला विचारलेलं आहे. तर समजा, किंवा आपण ऍसिडच घेऊयात, कॉन्जुगेट ऍसिड घेऊयात, अजून घेऊयात. बघा, HCO3 तर झालं तुम्हाला, बरोबर का? आता HSO4 मायनस असं घेतलं तर समजा, अजून एक एक्झाम्पल घेऊयात. HSO4 मायनस झालं. आता ह्याचा कॉन्जुगेट बेस काढा. ह्याचा कॉन्जुगेट बेस काढा. HSO4 मायनस दिसतंय ना इथं लास्ट? HSO4 मायनस हे बघा लास्ट मध्ये. कदाचित मी व्हिडिओ बनवतोय त्यामुळे तुम्हाला ऍक्च्युली दिसत असेल, आय थिंक दिसत असेल. येस, ओके. HSO4 मायनस बघा. आता HSO4 मायनस ना समजा काय होईल? SO4 -2 होईल ना. ऑलरेडी एक मायनस आहे आणि प्रोटॉन डोनर. ह्या सगळ्यांचं काम काय आहे? ह्या सगळ्यांचं एकत्रित या सगळ्यांचं काम काय आहे? प्रोटॉन डोनेट करणं. ह्या सगळ्यांचं काम काय? प्रोटॉन डोनेट करणं. मी तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल पलीकडे देणार आहे. फक्त प्रोटॉन डोनेट करा. जी निगेटिव्ह स्पेसिस येईल ती काय असणार आहेत? कॉन्जुगेट बेस असणार आहेत. आय थिंक सगळ्यांना समजलं असेल, हे की नाही? समजलं ना? अडचण आली तरी मला विचारा, बरोबर? आता मी बघा पुढे तुम्हाला एक अमोनिया देतो. समजा अमोनिया दिला, काय होईल? किंवा वॉटर दिलं. बघा आता इकडे एक्झाम्पल घेतो पुढचं. वॉटर H2O. चला करा बरं, याचा एक प्रोटॉन डोनेट H प्लस आणि काय होईल? OH मायनस. आला का कॉन्जुगेट बेस? हे ऍसिड आहे तर ह्याचा ऍसिडचा कॉन्जुगेट बेस आला तिकडे, OH मायनस, बरोबर की नाही? आता अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. अमोनिया NH3. बघा NH3 काय होईल? H प्लस डोनेट केला प्लस NH2 राहील, NH2 मायनस. एक H डोनेट केला ना, काय होईल? NH2 मायनस. NH2 मायनस दिला, NH2 मायनस दिला, घाबरायचंय काय त्यात? NH2 मायनस दिला तरी चालू शकतं. NH2 मायनस दिला तर तुम्ही काय करणार? NH2 मायनस दिला तर काय करणार? NH2 मायनस दिला तर एक H प्रो, NH मायनस राहील फक्त. समजतंय का? कॉन्जुगेट बेस आलं का लक्षात? फक्त एक डोक्यात ठेवा, कॉन्जुगेट बेस काढायचा असेल ना तर जे काय स्पेसिस दिली ऍसिडची त्या ऍसिड मधला प्रोटॉन डोनेट करायचा अकॉर्डिंग टू द डेफिनेशन. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, डेफिनेशन जर तुम्ही क्लिअर करत असाल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार. अंडरस्टँड? आता पुढे बघूयात. आता आपण समजा H2O घेतलं, H2O HCO3, हेच एक्झाम्पल घेऊया. पण हे ऍसिड न मानता याला बेस मानू. बघूयात आपण काय होईल. चला ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. एक्झाम्पल काढलेत त्याचा, हे शेवटचे एक्झाम्पल काढले त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. 5 4 3 2 1 0. ओके. आता बघा बाळांनो, आपण पुढे बघूयात. आता
हे प्रोटॉन डोनर आहेत ना, आपण प्रोटॉन एक्सेप्टर बघूयात आता. ठीक आहे, प्रोटॉन एक्सेप्टर बघूयात. आता प्रोटॉन एक्सेप्टर बघूयात. प्रोटॉन एक्सेप्टर कोण असतात? बेस. मग त्याचे बेस जर घेतले तर कॉन्जुगेट ऍसिड निघणार त्याचे. जर आपण बेस घेतले तर काय निघणार? कॉन्जुगेट ऍसिड. फॉर एक्झाम्पल आता वॉटरच घेऊयात. वॉटर ह्याला काय मानूयात? बेस मानू, बरोबर. मग ह्या बेस आहे. जर तुम्हाला बेस दिला तर तुम्ही कॉन्जुगेट पेअर कोणती काढणार? ऍसिडची ना. मग कॉन्जुगेट पेअर काय? आता बेसचं काम काय? प्रोटॉन ऍक्सेप्ट करणं. प्रोटॉन काय करणं? ऍक्सेप्ट. म्हणजे H2O काय करेल? प्रोटॉनला ऍक्सेप्ट करेल. म्हणजे H2O मध्ये एक H वाढणार ना रे ऍक्सेप्ट केल्यावर. फॉर्म्युला काय? H2O. आता H2O न प्रोटॉन ऍक्सेप्ट केला तर H3O होणार ना. एक प्रोटॉन, माझ्याकडे एक इक्लेअर चॉकलेट आहे आणि मी एक इक्लेअर तुमच्याकडून ऍक्सेप्ट केलं, माझ्याकडे इक्लेअर्स किती झाले? 2. सेम एक्झाम्पल आहे, माझ्याकडे 2 प्रोटॉन आहेत ऑलरेडी H2O मध्ये आणि मी प्रोटॉन एक ऍक्सेप्ट करतोय म्हणजे H3O प्लस. लक्षात ठेवा, H3O प्लस म्हणजे हा काय झाला? कॉन्जुगेट ऍसिड झाले. काय झालं? कॉन्जुगेट ऍसिड. आता अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. बघूयात एक्झाम्पल. हे सगळे प्रोटॉन ऍक्सेप्टर असणार बरं का. प्रोटॉन ऍक्सेप्टर सगळे घेऊयात. दुसरं बघा, HCO3 मायनस. आता जर प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, बघा इथे H प्लस लिहिलंय एरोवर मी. प्रोटॉन ऍक्सेप्ट केला HCO3 मायनस न. बघा HCO3 मायनस न प्रोटॉन ऍक्सेप्ट केला, काय होईल रे? H2CO3. काय होईल? H2CO3. जो एक निगेटिव्ह साइन आहे तो एक निगेटिव्ह साइन निघून जाणार आहे. बघा H, आता मी काय सांगतोय? ऍसिड HCO3, बरोबर का. आता ऍक्सेप्ट, आता हे HCO3 आहे, ह्यानं प्रोटॉन ऍक्सेप्ट केला तर H2CO3 होणार ना. आणि अजून एक एक्झाम्पल ह्याचंच घेतो मी, HCO3. बघा आता जर प्रोटॉन लॉस केला, ह्यानं प्रोटॉन लॉस केला, प्रोटॉन डोनेट केला तर काय होईल? CO3-2. म्हणजे हा कॉन्जुगेट बेस तयार होईल आणि हे जे आहे ना ते कॉन्जुगेट ऍसिड. कळतंय का? आता पॉझिटिव्ह चार्ज येईल त्याच्यावर काय येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. समजलं का तिकडे? आता या पद्धतीनं आपण अमोनिया घेतला, अमोनियाचं सुद्धा सेम तसंच होणार आहे. म्हणजे तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे बाळांनो की आपण काय करतोय. लक्षात आलं का? इथं पॉझिटिव्ह साईन तुम्ही देऊ शकता, काय अडचण काय नाहीये. बघा आता पॉझिटिव्ह स्पेसिस म्हणजे तुम्हाला एक आयडिया सांगू का बाळांनो? उदाहरणार्थ HS मायनस घ्या. HS मायनस काय होईल रे? HS मायनसला HS मायनस प्रोटॉन एक्सेप्ट केला तर H2S होईल. बघा एक्झाम्पल अजून एक इथं घेतो बघा, HS मायनस. चला प्रोटॉन एक्सेप्ट करा. प्रोटॉन जर एक्सेप्ट केला तर H, ऑलरेडी एक H आहे आणि एक H अजून एक्सेप्ट केला तर H2 होईल ना, H2S. समजलं का? म्हणजे हा जर बेस आहे तर ह्याची कॉन्जुगेट ऍसिड हे तयार होणार. समजलं का? कॉन्जुगेट ऍसिड हे तयार होणार. लक्षात येतं का बघा सगळ्यांच्या? म्हणजे हे एक्झाम्पल्स अतिशय महत्वाचे आहेत. 1 डिफरन्स ऑफ हायड्रोजन किंवा H प्लसचा डिफरन्स पडतो. लक्षात आलं का? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर मध्ये H प्लसचा डिफरन्स पडतो. आता तुम्हाला होमवर्कला मी एक्झाम्पल देणार आहे, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे मी तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल देतो. पटकन 5 4 3 2 1 0. ओके, चला आपण बघूयात आपला व्हिडिओ. जर व्हिडिओ आपण स्टॉप केलं तर नेक्स्ट व्हिडिओला आपण लुईसची कन्सेप्ट लगेच पाहणार आहोत. अंडरस्टँड? फक्त एक्झाम्पल होमवर्कला देतो आणि आपण इथे थांबूयात. बघा म्हणजे आपली लॉरी ब्रॉन्स्टेडची कन्सेप्ट कंप्लीट होईल. हे अतिशय महत्वाचं बरं का. स्क्रीनशॉट मारून घेतला असेलच तुम्ही, नो डाऊट. अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. बघा आता बाळांनो, साधी सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो. एक्झाम्पलला घ्या, एक्झाम्पल घ्या. होमवर्कला एक्झाम्पल घ्या. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजतंय का? मी एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्ही ते एक्झाम्पल्स घरी सोडवायचे. अंडरस्टँड? ओके, ते एक्झाम्पल्स तुम्ही घरी सोडवायचे. देऊ का एक्झाम्पल? सगळे रेडी? ओके, सगळे रेडी? येस. एक्झाम्पल राईट डाऊन. पहिलं एक्झाम्पल, HCl प्लस सायनाइड मायनस. HCl प्लस CN मायनस. चला घ्या सोडवायला. ह्याचे कॉन्जुगेट ऍसिड बेस काढायच्या पुढं रिव्हर्सिबल रिएक्शन मी देतो. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे ही. चला ह्याचं सोडवायचंय तुम्ही. ओके, त्यानंतर HS मायनस. आता HS मायनस ते सोडवले आपण, आहे का नाही? किंवा HS मायनस. तर प्रोटॉन काय करा? डोनेट करा. प्रोटॉन काय करायचा? पहिलं एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल. प्रोटॉन डोनेट करायचं बरं का. इथं कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर काढा. इथं H प्लस काय करा? H प्लस डोनेट करा. H प्लस लिहिलं, याच्यावरनं तुम्हाला कळलं पाहिजे हा H प्लस काय करायचा? डोनेट करायचा. म्हणजे हे ऍसिड आहे, तुम्हाला कॉन्जुगेट बेस निघणार होमवर्कला. समजतंय का? NH3 काढा. तिसरं एक्झाम्पल काय करा? NH3. ठीक आहे, प्रोटॉन डोनर करा, प्रोटॉन डोनेट करा इथं आणि त्याचा ऍसिड कॉन्जुगेट बेस काढा. ऍसिड. परत HCl प्लस H2O. अजून एक एक्झाम्पल देतो, HCl प्लस H2O. रिव्हर्सिबल एरो दाखवला इथं. ठीक आहे, रिव्हर्सिबल एरो दाखवलाय. ओके, हे होमवर्कला एक्झाम्पल्स घ्या कारण ह्या स्पेसिस विचारले जाण्याची शक्यता असते बाळांनो. या स्पेसिस विचारले जाण्याची शक्यता असते. ठीक आहे, आता याच्यामध्ये बाळांनो लक्षात घ्या. आता मी किती एक्झाम्पल दिले? मला वाटतंय चार एक्झाम्पल मी दिले. ओके, 4 एक्झाम्पल दिले तर त्याच्यात तुम्ही ते 4 एक्झाम्पल सोडवू शकता. अजून एखादं 5वं एक्झाम्पल तुम्हाला देऊन ठेवतो मी. अमोनिया.
अमोनिया प्लस वॉटर, सोडवून घ्या. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर काढायचे तुम्हाला, संपला विषय. अंडरस्टँड. चला तर मग मित्रांनो, आता आपला लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड बेसचा कॉन्सेप्ट कंप्लीट झालेला आहे. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक्झाम्पल्स पाहिले, एक्झाम्पल्स ऑफ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स. ठीक आहे. तर मित्रांनो, बाळांनो, परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. येस, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय घेणार आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे लुईस ऍसिड बेस. पुढचा व्हिडिओ लुईस ऍसिड बेसचा आपण डेफिनेशन क्विक घेणार आहे. खूप सोप्या डेफिनेशन आहेत त्याच्या. आपण आता कशात खेळलेलो हे तुम्हाला परत एकदा सांगतो. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या होमवर्कचा. 5 4 3 2 1 0. ओके, आता आपण काय खेळलोय, आता इथं मी पुसतोय बघा, आता क्लीन करतोय बोर्ड. बाळांनो, आतापर्यंत आपण काय काय बघितलेलं आहे बघा. पहिल्यांदा मी तुम्हाला क्लिअर करतो. आपण आता टेबल काढतोय मी. हा टेबल तुम्ही काढून घ्या हवं तर, काय अडचण नाहीये. या टेबलमध्ये पहिल्यांदा आपण काय बघितलं, अरेनियस बाबा बघितले की नाही. अरेनियस, बरोबर. अरेनियस बाबा बघितले ना, अरेनियस बाबा बघितले ना अरेनियस बाबा. त्यानंतर काय बघितले रे आपण, लॉरी अँड ब्रॉन्स्टेड तात्या बघितले. बघितले ना, लॉरी ब्रॉन्स्टेड तात्या. आणि आता काय बघणार आहे, लुईस. आता लुईस मध्ये LEWIS, लुईस काका काय म्हणणार आहेत ते पण बघूयात. आता हे तिघांनी पण 3 कन्सेप्ट कोणाचे मांडलेत, ऍसिड बेसचेच मांडलेत ना. मग ऍसिड बघा, ऍसिड आणि बेस, समजतंय का. ऍसिड आणि बेस दिसतंय का इथं, ऍसिड आणि बेस. कदाचित समोर लाईटचा मुळे पण, परंतु माझ्यामुळे दिसत असेल, काय प्रॉब्लेम नाही येणार. ऍसिड. आता आरएनएस बाबा ऍसिड मध्ये काय म्हणतात, ऍक्वियस फेज मध्ये H प्लस आयन काय करतात, काय करतात, डोनेट करतात. बरोबर, H प्लस आयन काय करतात, डोनेट. दॅट इज ऍसिड. बरोबर का. आता इथं काय होणार, ऍक्वियस फेज, हे अतिशय महत्वाचं आहे. ऍक्वियस, फक्त ऍक्वियस फेज मध्ये OH मायनस आयन काय होतात, डोनेट होतात. म्हणजे आरएनएस बाबांच्या मते ऍक्वियस फेज मध्ये, लक्षात आलं का, तुम्हाला वाक्य सांगितलेलं आहे मी, आहे की नाही, आलं लक्षात. तिकडं तर तात्यांचं पण वाक्य तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जावा, क्लिअर होईल. हे स्क्रीनशॉट मारून घ्या, अतिशय महत्वाचं आहे. ह्याच्यावर कंपॅरिझन करायचं आपल्याला, आणि ह्याच्यावर 4 नंबर येणारच आहे. जेई नीटला 4 नंबरचा क्वेश्चन येणार है. इस पे 4 नंबर का क्वेश्चन 100% आएगा. बात को समझो बच्चों. मैं क्या कहने जा रहा हूँ, अरेनियस बाबा, लॉरी ब्रॉन्स्टेड तात्या और लेविस काका, क्या कहा है उन लोग ने, और उन लोग ने जो भी कहा है वो ये कहा है कि डेफिनेशंस कैसी है. ओके, वो डेफिनेशंस मैं आपको क्लियर करवा रहा हूँ इन शॉर्ट, क्योंकि नेक्स्ट वीडियो में हम लोग डेफिनेशन के साथ एडवांटेज और लिमिटेशंस देखेंगे, और उसके बाद में 100% कंपैरिजन करेंगे. और कंपैरिजन पे क्वेश्चंस, जेई नीट, सीईटी, जेई मेंस लो, एडवांस लो, एम्स लो, क्वेश्चंस आएगा ही आएगा उस पे. ओके, 4 नंबर तो बनेंगे. चला तर बघूयात पुढे. ऍसिड, लॉरी ब्रॉन्स्टेड ने काय सांगितलं, स्टेट कोणती असू द्यात, एनी स्टेट हा शब्द महत्वाचा आहे. एनी स्टेट म्हणजे काय, सॉलिड, लिक्विड किंवा गॅस. बरोबर, हा फायदा होता आपला त्यात. आता एनी स्टेट मध्ये काय होणार आहे, लॉरी ब्रॉन्स्टेड काय आता म्हणाले, ऍसिड काय असतं रे, ऍसिड इज प्रोटॉन डोनर. पीडी म्हणजे प्रोटॉन डोनर. आता बेस काय असतो, एनी स्टेट. बरोबर आहे, कुठलीही स्टेट असू द्या, सॉलिड, लिक्विड किंवा गॅस. बरोबर का, कोणतीही स्टेट असू द्या, आहे की नाही. इथे काय होणार आहे, बेस काय असणार आहे, बेस, एरोचं टोक बघा इकडे, प्रोटॉन ऍक्सेप्टर. एरोचं टोक बघा कुठे, प्रोटॉन ऍक्सेप्टर. ह्या कंडिशन्स लिहून ठेवा बरं का, अतिशय महत्वाचे आहेत बाळांनो. विद्यार्थ्यांना, मुलांना हे कळत नाही. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड वॉट एव्हर, इट्स इम्पॉर्टंट, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता बघा पुढं बघा, लेविस काका काय म्हणणार आहे. लेविस काकांचं तर एकदम सोपं आहे. स्टेट कोणती असू द्या, त्यांचंही म्हणणं असंच होतं, एनी स्टेट, कोणत्याही स्टेट मध्ये असू द्या, म्हणजे मे बी सॉलिड, लिक्विड और गॅस, स्टेट कोणतीही असू द्या. त्यांचं म्हणणं काय होतं बघा आता बाळांनो, त्यांचं म्हणणं असं होतं की ऍसिड जे आहे, जे इलेक्ट्रॉनच्या पेअरला, इलेक्ट्रॉन पेअर काय करतं, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतं. काय करतं इलेक्ट्रॉन पेअर, ऍक्सेप्ट, त्याला ऍसिड म्हणतात. ठीक आहे, ए इज द ऍसिड. आता इथं पण तसंच आहे, एनी स्टेट, कोणतेही स्टेट असू द्या, सॉलिड, लिक्विड किंवा गॅस. बेस तो असतो जो काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. बघा इथं ऍक्सेप्ट करतो, ऍसिड ऍक्सेप्ट करतं, आणि बेस काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट. बघा आता इथं एरोचं टोक बघा, इलेक्ट्रॉन पेअर काय करतं, डोनेट. इलेक्ट्रॉन पेअर डोनेट जो करेल, म्हणजे
लुईस काकांनी फक्त इलेक्ट्रॉन पेअर बद्दल बोलले. कळलं ना? कन्फ्युजन का अजिबात करायचं नाही. बघा आरएनएस बाबा कशाबद्दल बोलले? H प्लस आयन डोनेट होतात एक्वियस फेज मध्ये आणि OH मायनस आयन डोनेट होतात. डोनेट होण्यावर बोलले बरोबर. फक्त फेज त्यांची कोणती होती? एक्वियस. आता बघा लॉरी ब्रॉन्स्टेड तात्या काय म्हणाले? सॉलिड लिक्विड गॅस कोणती स्टेट असो, ऍसिड तो असतो जो प्रोटॉन डोनेट करतो आणि बेस तो असतो जो प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो. आणि लुईस काका काय म्हणाले? लुईस काका म्हणाले सॉलिड लिक्विड गॅस कोणती स्टेट असू द्यात, ऍसिड तो असतो जो इलेक्ट्रॉनची पेअर ऍक्सेप्ट करतो. ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉनची पेअर, दोन इलेक्ट्रॉन आपण लोन पेअर दाखवलं की कन्सेप्ट, ते इलेक्ट्रॉनची पेअर ऍक्सेप्ट करतो. आणि बेस जो असतो जो इलेक्ट्रॉन पेअर काय करतो? डोनेट. समजलं? सो बाळांनो हे महत्वाचं आहे. या महत्वाच्या कॉन्सेप्ट तुम्ही आज शिकलात. ठीक आहे, या महत्वाच्या कॉन्सेप्ट तुम्ही आज शिकलेला आहात. तर आय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. अतिशय महत्वाची कॉन्सेप्ट आहे, अतिशय महत्वाची. याच्यावर आपल्याला 100% क्वेश्चन होणार आहे. पुढे कंपॅरिझन पाहिजे. कंपॅरिझन नावाचा जो पॉईंट पाहिजे बाळांनो, कंपॅरिझन नावाचा पॉईंट, त्यामध्ये हा टेबल तुम्हाला उपयोगी पडणार आहे. एनी हाव जस्ट प्लीज टेक ए स्क्रीनशॉट. येस, ओके. 5 4 3 2 1 0. ओके. बघा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लुईस काका काय म्हणाले हे डीप मध्ये पाहणार आहे. समजलं? आणि त्याच्यानंतर कंपॅरिझन. आणि नेक्स्ट व्हिडिओ मिस करू नका, त्याच्यावर मी क्वेश्चन्स घेणार आहे. चॅप्टरच्या शेवटी सुद्धा मी JEE नीटचे क्वेश्चन्स घेणार आहे, तुम्हाला प्रिव्हियस आर्काइव्ह वगैरे घेईन. अंडरस्टँड? सो प्लीज चला तर मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित करा. पुन्हा भेटू आपल्या व्हिडिओ नंबर 11 मध्ये. राम राम.